येते ना चीड मनामध्ये या शिक्षक भरतीची वाट पाहून पाहून रोष तयार होतोय ना मनामध्ये. कारण प्रत्येक गोष्टीसाठी इथं वाट पाहावी लागते. अशी ही आपली शिक्षक भरती. अगदी शेवटच्या प्रोसेस पर्यंत वाट पाहावी लागते आणि वाट पाहून संघर्ष करून कोणतीच प्रोसेस तडीपारीस नेली जात नाही. हे तितकंच खरंय. पीईटी क्वालिफाईड टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व अभियोग्यता धारकांचं स्वागत. तर बघा, जाहिरातीचा टॅब बंद होऊन 10 दिवस उलटले, मात्र तरीही प्राधान्यक्रमांची संधी मात्र काही उपलब्ध झालेली नाही. वेगवेगळी कारणं दिली जातात, वेगवेगळी उत्तरं दिली जातात, खरं कोणालाही काही माहित नाही. मग याचा अर्थ नेमका घ्यायचा काय, की सरकारला भरती वेळेवर पूर्ण करायची आहे की नाही. एकीकडे पाहिलं आपण तर शिक्षण व्यवस्थेचा जो काही खेळखंडोबा झालेला आहे तो आपल्याला दिसतो आहे सगळ्यांना. त्याचबरोबर ह्या ज्या शाळांच्या सरकारी शाळांच्या दुरावस्था झालेल्या आहेत, शिक्षका वाचून शाळा बंद पडलेल्या आहेत आणि एकीकडे आपल्यासारखे बेरोजगार तरुण या नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आस लावून बसलेले आहेत, परीक्षा देऊन बसलेले आहेत, चांगले मार्क घेऊन घरी बसलेले आहेत. मग ह्या सगळ्याचा रोष एक मनामध्ये तयार झालेला आहे. तर कुठेतरी ह्या रोषाचा उद्रेक होण्या अगोदर ही भरती चालू झाली पाहिजे असं खरं वाटत आहे. नाहीतर खरंच या रोषाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाहीये. तर बघा, शाळांसाठी जसं की आपलं सरकार, केंद्र सरकारने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 स्वीकारली आहे. या एज्युकेशन पॉलिसीनुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलं गेलं. मात्र कसला सर्वांगीण विकास करत आहे हे सरकार हे कळायला मार्ग नाहीये. सर्वांगीण विकास म्हणजे त्या विद्यार्थ्याला विषय शिक्षकच अवेलेबल नाहीयेत नीट. तर विषय शिक्षकांविना शाळा चाललेल्या आहेत. तर विषय शिक्षक नसताना या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा कसा. विषयाचे शिक्षकच पुरेसे नाहीत तर बाकीचे विषय जे आहेत, कलासारखे, क्रीडासारखे, कार्यानुभव सारखे, कसे ह्या मुलांचे हे स्किल डेव्हलप होतील कलामध्ये, कार्यानुभवामध्ये किंवा संगीतमध्ये, स्पोर्ट्समध्ये. कशीही आपली येणारी जनरेशन या विषयांमध्ये कशी चमकतील, कसे स्वतःचे करिअर घडवतील, त्यांच्यातल्या ह्या गुणांना कसा वाव मिळेल. मग कुठला हा सर्वांगीण विकास नेमका शिक्षण विभागाचा चाललेला आहे हे कळायला नेमकं मार्ग नाहीये. क्रीडा शिक्षकांना आंदोलन करावं लागतं की आमच्या जागा पोर्टलला द्या वगैरे. GR आलेला असताना सुद्धा ह्या जागा दिलेल्या जात नाहीत. या शिक्षकांना आंदोलन करावं लागतं. मग आंदोलन करून मग हे सरकार भरती करणार. मग ते आपल्यासाठी करतायत की आंदोलन केलं म्हणून भरती करतायत, की विद्यार्थ्यांसाठी ही भरती चाललेली हा खरंच एक प्रश्नचिन्ह पडलेला आहे. तर आता हे प्राधान्यक्रम कधी सुरू होणार हे त्यांच्या उत्तरावर आपण विश्वास न ठेवलेलाच बरा आहे. प्रत्यक्षात हे कधी कारवाई करतात आणि कधी आपल्यासाठी प्राधान्यक्रम उपलब्ध करून देतात हे आता येणारी वेळच ठरवेल. एवढंच म्हणायचं उरलेलं आहे. कारण उद्या चालू होईल आणि परवा चालू होईल या व्हिडिओ बघून बघून आपण सकाळपासून रात्रीपर्यंत जी वाट पाहत आहोत, त्या वाट पाहण्यामुळे मी तुम्हाला आधी पण सांगितलं की तुमच्या कोणत्याच आशेची निराशा मला करायची नाहीये, म्हणून मी कोणताच टाइमपास व्हिडिओ बनवणार नाहीये. मात्र आज राहवलं नाही की हे जे वाट पाहून पाहून जे आपली निराशा होत आहे किंवा मनामध्ये हळूहळू आता चीड यायला सुरुवात झालेली आहे. नवे नवे चीड आलेलीच आहे, रोष आलेलाच आहे. कारण इतके चांगले मार्क घेऊन बरेच सामान्य अभियोग्यताधारक बेरोजगार होऊन घरामध्ये बसलेले आहेत. तर कुठेतरी ह्या गोष्टीला सुरुवात झाली होती तर पुन्हा पुन्हा आपल्याला प्रतीक्षाच आपल्या वाटेला येत आहे आणि प्रतीक्षा करूनही प्रोसेस अर्धवटच आहे. दिलेल्या वेळेमध्ये काही पूर्ण होत नाहीये. मग जे अधिवेशनामध्ये भाषणं दिली जातात की 2 महिन्यामध्ये शिक्षण भरती पूर्ण होणार, 2 महिन्यामध्ये सगळ्या शाळांवर हक्काचे शिक्षक येणार, विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षक मिळणार. कुठे आहेत मग हे हक्काचे शिक्षक. आणि हे हक्काचे शिक्षक नाही हे विचारण्यासाठी कुणीही येत नाही, ना पालक ना आपण परीक्षा दिलेले अभियोग्यताधारक. त्यामुळं ही परिस्थिती खरं ओढवलेली आहे. तर पाहूया आता परिस्थिती कधी बदलते ते. येणारी वेळ ठरवेल. तर प्राधान्यक्रम कधी सुरू होत आहेत ते आपण पाहूया आणि प्राधान्यक्रम सुरू झाल्यानंतरच आपण पुढचे व्हिडिओ बनवणार आहोत.
तोपर्यंत धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा.